स्क्रीन शेअर करतोय. Let me know if you guys can see my screen. ओके, सो आज एक इम्पॉर्टंट टॉपिक सुरू करतोय आपण. ओके, पण काय सुरू करतोय? काय बघायचं आपल्याला? डिलीट. डिलीट कोणती कमांड आहे मित्रांनो? विच कमांड इज डिलीट? DDL मध्ये येते का DML मध्ये येते? DML. DML मध्ये येते म्हटल्यावरती इट डील्स विथ डेटा, बरोबर? डेटा सोबत डील करणार. मग डिलीट या शब्दाचा अर्थ काय होतो? टू डिलीट समथिंग, राईट? ओके, आता एखादं रेकॉर्ड जर आपल्याला डिलीट करायचं असेल, बरोबर, आता मी तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे इथे एक लाईन आहे, ठीक आहे. इथे मी लिहिलंय ABC, या कॉलम मध्ये लिहिलंय ABCD, इथे लिहिलंय मी X, Y आणि Z, ठीक आहे. आता जर मला हा पूर्ण रो डिलीट करायचा असेल तर त्या केसमध्ये मी कसं करतो? एक्सेल मध्ये मी इथे येतो, आय जस्ट से लाईक डिलीट. डिलीट केल्यानंतर काय होतं? पूर्ण रो तो डिलीट होतो, बरोबर. मग तसं डेटाबेस मध्ये आपण कसं करू शकतो? कॅन एनीवन टेल मी? जर एखादी रो डिलीट केली तर काय डिलीट व्हायला पाहिजे? पूर्ण रो डिलीट व्हायला पाहिजे, बरोबर. बरोबर. डिलीटचा अर्थ काय होतो? एखादी रो जर आपल्याला पूर्ण डिलीट करायची असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरतो? डिलीट वापरतो. लेट मी शो यू. ते काय दिलेलं आहे? डिलीट कॅन बी यूज टू डिलीट द टेबल डेटा टेम्पररीली. म्हणजे काय? टेम्पररी शब्द इथे. जर आपण एखादी गोष्ट डिलीट केली तर ती आपण रोल बॅक केल्यानंतर काय होतं? आपल्याला परत मिळवता येते. मी तुम्हाला दाखवेल ते. बट आता आपल्याला या क्षणाला काय बघायचंय की डिलीट कसं यूज करतं. डिलीटचा सिंटॅक्स काय दिलेला आहे? डिलीट टेबल नेम आणि वेअर कंडिशन. ओके, डिलीटचा सिंटॅक्स काय आहे? डिलीट, त्यानंतर टेबल नेम, आणि इथे काय पाहिजे आपलं पुढे? वेअर कंडिशन. ठीक आहे, सोपा आहे सिंटॅक्स. बघूया डिलीट कसं करायचं. आता माझ्याकडे जो हा ईमेल कॉलम आहे ना, मी याला पहिल्यांदा काढून टाकतो. ठीक आहे, बाय युझिंग ईमेल कॉलम कसं काढायला लागेल मला? कॅन एनीवन टेल मी? ड्रॉप कॉलम यूज कर. ड्रॉप कॉलम, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागेल? अल्टर टेबल EMP ड्रॉप कॉलम ड्रॉप कॉलम काय? ईमेल. ओके, अशा पद्धतीने तो टेबल काय झाला? अल्टर्ड झाला. आपण जर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं तर काय होईल? तुम्हाला फक्त आपला जो टेबल आहे तो विदाउट ईमेलच्या कॉलम दिसेल. ठीक आहे, आता आपल्याला बेसिकली बघायचं काय? डिलीट कसं फंक्शन करतं. आता जर फॉर एक्झाम्पल मला ही 10 नंबरची रो ह्या टेबल मधून डिलीट करायची, तर मी ती कशी करणार? बाय युझिंग डिलीट क्लॉज. ते कसं करेल बघा मी.
डिलीट टेबल नेम काय आपला EMP आणि काय वेअर कंडिशन. आता वेअर कंडिशन मध्ये काय देऊ शकतो, कोण मला सांगेल? सोपं आहे, वेअर कंडिशन द्यायला लागेल. आता मला ही 10 नंबरची रो डिलीट करायची आहे, बरोबर? Yes. आणि जर मी वेअर कंडिशन नाही दिली तर पूर्ण टेबल डिलीट होत असतो. जसं आपण एडिट करताना अपडेट काय करत होतो, अपडेट करताना, बरोबर? एखादा रो जर आपल्याला एखादी कॉलम मध्ये एखादी व्हॅल्यू अपडेट करायची आहे, ओके, तर आपण काय देत होतो, वेअर कंडिशन देत होतो ना. तसं Yes. इथंही आपल्याला वेअर कंडिशन द्यायला लागणार. ती कशी देणार आपण? Where काय? employee ID is Where employee 110. बरोबर, वेअर 0. एम्प्लॉई आयडी EMP ID is equal to 10. काय? एम्प्लॉई आयडी इज इक्वल्स टू 110. आता काय व्हायला पाहिजे ज्यावेळेला मी एक्झिक्यूट करेल? जस्ट अ सेकंड, मी आलोच. हे एक्झिक्यूट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे? डिलीट EMP वेअर एम्प्लॉई आयडी इज इक्वल्स टू 110. म्हणजे ज्याचा एम्प्लॉई आयडी 110 आहे ती रो काय होईल, इथून डिलीट होईल. बघूया काय आलं तुमच्या इथे. One स्क्रिप्ट row आउट. delete. ओके, आता जर बघायचं असेल आपल्याला तर ते कसं बघणार आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आता याच्यामध्ये 110 नंबरचा रेकॉर्ड आहे का? No. नाही. लक्षात आलं तुमच्या कसं केलं आपण? किती सोपं आहे. डिलीट एम्प्लॉई आणि वेअर कंडिशन. एम्प्लॉई आयडी इज इक्वल्स टू 110. ठीक आहे, समजलं? आता जर मला असे रेकॉर्ड डिलीट करायचे की ज्याचं एम्प्लॉई आयडी हा 101 आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, मला कसं करायला लागेल? कॅन एनीवन टेल मी? ज्यांचा एम्प्लॉई आयडी एकदम सोपं आहे, ज्यांचा एम्प्लॉई आयडी 101 आहे असे रेकॉर्ड मला ह्या टेबलमधून डिलीट करायचे. ते मी कसे करणार? Delete employee where employee ID is equal to 101. डिलीट EMP वेअर EMP आयडी इज इक्वल्स टू 101. मग ह्या केसमध्ये किती रेकॉर्ड डिलीट होतील? दिस इज द फर्स्ट रेकॉर्ड, दिस इज द सेकंड अँड दिस इज द थर्ड. किती रेकॉर्ड डिलीट व्हायला पाहिजे? 3. 3. कारण 3 यांचे एम्प्लॉई आयडी 101 आहेत ना. मग बघूया होतं की काय. 3 रोज डिलीटेड. ठीक आहे, टेबल कसा बघणार मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. गेले 101 आयडी असलेले सगळे रेकॉर्ड्स गेले आणि 110 आयडी असणारे जो एक रेकॉर्ड होता स्टार्टिंगला आपण डिलीट केला तोही गेलेला आहे टेबल मधून. ठीक आहे, डिलीट मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? हो, नाही? Hello. Nine. हा, बोला. So, what is the difference between delete and drop? आपण ड्रॉप घेतलंय का स्नेहल अजून? Huh? आपण ड्रॉप घेतलंय का अजून? नाही ना, चालू आहे आपलं अजून. ड्रॉप कडे नाही, जाऊया आपण. आता तुम्ही कॉलम डिलीट केला ना ड्रॉप कमांड यूज करून? नाही, अल्टर कमांड यूज केली आपण. Okay. अल्टर मध्ये ड्रॉप यूज केला आपण. ज्यावेळेस कॉलमशी डील करतो ना, वी प्रेफर म्हणजे आपल्याला अल्टरच यूज करायला लागतं. ठीक आहे, ओके. ओके. आता आपलं फक्त डिलीट झालंय. डिलीट समजलं तुम्हाला सगळ्यांना? सोपं. Yes, डिलीट yes. मध्ये काय होतं, बस फक्त आपण रो लेवलला एक एक रेकॉर्ड वेअर कंडिशन देऊन आपण डिलीट करू शकतो. ठीक आहे, आता आपला पुढचा पॉइंट आपल्याला जो इम्पॉर्टंट बघायचा आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप ठिकाणी विचारलं जातं. तर स्नेहलनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरतीच येतोय आपण. ठीक आहे, डिलीट, ओके, त्यानंतर ड्रॉप आणि ट्रंकेट. आता हे मी ड्रॉप आणि ट्रंकेट कुठून आणलं? जर तुमच्या लक्षात असेल तर आपले ड्रॉप आणि ट्रंकेट हे कोणते कमांड्स आहेत? कोणत्या कमांड्स आहेत? इथे बघा, ड्रॉप आणि ट्रंकेट आहे
आहेत की नाही आहेत? DDL. महेश, मयूर, येस सर. अजय, DDL महेश, डेटा डिस्क्रिप्शन मयूर आणि संकेत. लक्ष आहेत का तुमचं चौघांचं? हो. हा येस सर. हा, मग मी काय विचारलं तुम्हाला, कोणत्या कमांड्स आहे तिथे बघून सांगा की मला. DDL कमांड आहेत बरोबर. डेटा डेफिनेशन लँग्वेज. बरोबर. मग डेटा आता डेफिनेशन आपण लँग्वेज आहे. हा, आता आपल्याला काय बघायचंय, या तिघांमध्ये डिफरन्स काय. ठीक आहे, आता आपण हा तिघांमधला डिफरन्स बघूया. डिलीट समजलं तुम्हाला? तर डिलीट काय करतं? वी यूज डिलीट टू डिलीटच म्हणतो बेसिकली. डिलीट अ रेकॉर्ड ठीक आहे. मी ज्या वेळेला ड्रॉप यूज करेल, ठीक आहे, ड्रॉप आणि ट्रंकेट. आता मी तुम्हाला ड्रॉप यूज करून दाखवतो. ठीक आहे, ड्रॉप मध्ये काय होतं, पण मी काय करतो आधी माझ्या सोयीसाठी मी या टेबलची कॉपी क्रिएट करून घेतो. ठीक आहे, कशी करतो बघा मी. क्रिएट टेबल emp01 as select star from emp. ठीक आहे, हे मी अजून घेणार आहे तुमचं. आय एम जस्ट क्रिएटिंग अ कॉपी ऑफ दॅट टेबल. ओके, ओके. emp01 नावाचा टेबल आपल्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, लेट मी सी तो emp01 टेबल मध्ये काय डेटा दिलेला आहे. इट्स जस्ट अ स्ट्रक्चर. आता आपल्याकडे सेम टेबलची एक कॉपी बनलेली आहे. त्या टेबलचं नाव काय आहे? emp02. मग मी काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम emp02. ठीक आहे, हा टेबल आणि emp टेबल हे सेमच आहेत. मी फक्त काय केले, त्याची कॉपी बनवून घेतली, कॉपी पेस्ट. ठीक आहे, आता ज्यावेळेस मी ड्रॉप यूज करतो त्यावेळेस काय होतं, मी फक्त म्हणतो की ड्रॉप टेबल, टेबलचं नाव काय आहे? emp02. ड्रॉप टेबल कीवर्ड राहिला मध्ये emp02. ड्रॉप टेबल emp02 केल्यानंतर काय होतं लक्ष द्या. ठीक आहे, इथे काय आलं, टेबल emp02 ड्रॉप. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं, emp02 केलं, ठीक आहे, ज्या टेबलला मी आता नुकतंच ड्रॉप केलेलं आहे, तर मला काही दिसेल का? टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे काय झालं, ड्रॉप मध्ये तुमच्या लक्षात आलं, ड्रॉप मध्ये काय केलं आपण, जो टेबल होता एंटायरली, पूर्ण टेबल, तो टेबलचा डेटा पण गेला आणि टेबलचं स्ट्रक्चर पण गेलं. बरोबर. टेबलचं काही राहिलंय का? नाव तरी राहिलंय का त्याचं? टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे त्या नावाचं काही आहे का डेटाबेस मध्ये? नाही. लक्षात आलं, ड्रॉप मध्ये काय झालं, पूर्ण टेबल गेला, त्याच्यामधले 8-10 रेकॉर्ड जे होते ते पण गेले, त्याचं स्ट्रक्चर जे डिफाईन केलं होतं आपण क्रिएट कमांड यूज करून, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, असे 6 कॉलम जी होती ती कॉलम पण गेली. म्हणजे ड्रॉप मध्ये काय झालं, अख्खाच्या अख्खा टेबल ड्रॉप झालेला आहे आणि ह्या emp02 नावाचं काहीच शिल्लक राहिलं नाही. कळालं का काय झालं? Yes. ओके. आता येस सर. मला पुढचं जे घ्यायचंय ते आहे ट्रंकेट. ठीक आहे, आपण या गोष्टींकडे परत येणार आहे. यांचा डिफरन्स आपल्याला आणखीन बघायचं, खूप सगळा डिफरन्स आहे तिघांमध्ये. पण ड्रॉप मध्ये काय झालं हे फिलहाल एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, पूर्ण टेबलचं स्ट्रक्चरही गेलं आणि काय गेलं, आतमधला डेटा पण गेला. ठीक आहे, आता आपल्याला बघायचे ट्रंकेट. ट्रंकेट मध्ये काय होतं, आता माझ्याकडे emp02 नावाचं टेबल नाहीये. ठीक आहे, मी काय करतो, परत तो टेबल त्याची एक कॉपी करून घेतो. कसं बनवेल मी, क्रिएट टेबल emp02 as select all the columns from emp. ठीक आहे, emp02 नावाचा टेबल मी परत बनवला. आता जर सिलेक्ट स्टार फ्रॉम emp02 केलं तर काय दिसेल? ठीक आहे, तुमचं टेबल दिसलं तुम्हाला इथे. आता आपल्याला याच्यावरती काय परफॉर्म करायचंय, ट्रंकेट. मी ट्रंकेट साठी काय म्हणतो बघा, ट्रंकेट टेबल, टेबल नेम. टेबल नेम काय आपलं,
emp02. आता जर मी याला एक्झिक्यूट केलं, आपण तिघांचा डिफरन्स बघतोय. आपण कोणत्या पेजवरती हे समजून घ्या आधी. आपण काय करतोय, डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेट यांच्यातला अंतर बघतोय, डिफरन्स बघतोय. डिलीटचा यूज काय होतो, आपण डिलीट कुठे यूज केलं, फक्त एक रेकॉर्ड जिथे आपण वेअर कंडिशन दिली ते एक रेकॉर्ड डिलीट केलं आपण त्याने, बरोबर. ड्रॉप मध्ये आपण काय केलं, अख्खाच्या अख्खा टेबल अलॉंग विथ स्ट्रक्चर डिलीट झाला. आता ट्रंकेट बघतोय आपण, ट्रंकेट मध्ये काय होतं हे आपण एकदा बघूया. ठीक आहे, ट्रंकेट टेबल नेम emp02 काय आपला टेबल नेम. आता मी याला एक्झिक्यूट करतो, खाली बघा काय आलं, emp02 ट्रंकेटेड. आता ज्यावेळेस मी सिलेक्ट स्टार फ्रॉम emp02 करेल त्यावेळेस मला काय मिळेल, emp02. काय राहिलं टेबलचं, स्ट्रक्चर. फक्त Sure. स्ट्रक्चर राहिलं. डेटा जो पण त्याच्यामध्ये होता तो सगळा Delete. गेला. ठीक आहे, लक्षात आलं. ट्रंकेट मध्ये काय होतं, टेबल मध्ये जो काही तुमचा डेटा असेल तो सगळा डेटा व्हॅनिश होऊन जाणार. ठीक आहे, आणि टेबलचं स्ट्रक्चर काय राहणार, ॲज इट इज राहणार. टेबलचं स्ट्रक्चर आपलं ॲज इट इज आहे इथे. आणि ज्यावेळेस आपण ड्रॉप एक्झिक्यूट केली होती त्यावेळेस काय होतं, तुमचा टेबलचं स्ट्रक्चरही गेलं आणि डेटाही गेला. आणि डिलीट मध्ये कसं केलं आपण, वेअर कंडिशन दिली, जे पर्टिक्युलर रेकॉर्ड तुम्हाला काढायचंय ते आपण स्पेसिफाय केलं आणि ते रेकॉर्ड तिथून चाललं गेलं. ठीक आहे, अजून यांच्यामध्ये एक डिफरन्स आहे. आता तर एक क्वेश्चन होता. हा विचारा. सर, आपण डिलीट वापरून समजा पूर्ण टेबल जर डिलीट केला तर डिलीट टेबल असं, म्हणजे डिलीट टेबल emp02 आणि वेअरची कंडिशन दिली वेअर पूर्ण टेबल, म्हणजे अख्खा पूर्ण टेबल, तर तसं नाही होणार का, पूर्ण अख्खा टेबल डिलीट नाही होणार होतं ना, आपण जाणार आहे तिकडे अजून. का? ठीक आहे, आपण ते बघणार आहे, आपण आजच्या सेशनला बघणार आहे ते. इथपर्यंत समजलं, डिलीट, ड्रॉप, ट्रंकेट. अश्विनी, संकेत, संकेत, मयूर, Nice. महेश, सर, येस सर. परफेक्ट. समजलं इथपर्यंत. स्नेहल, तुम्हाला समजलं? हो सर, समजलं. हा, आता आपल्याला पुढची गोष्ट बघायची आहे, यांच्यातला आणखी एक डिफरन्स. आता मी इथे लिहितो, हे इंटरव्ह्यू मध्ये खूप रिगरसली विचारलं जातं की ड्रॉप आणि ट्रंकेट मध्ये डिफरन्स काय, डिफरन्शिएट करा दोघांना, किंवा डिलीट आणि ट्रंकेटला डिफरन्शिएट करा. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ड्रॉप मध्ये काय होतं, It will do table structure and table data. डेटा अलॉंग विथ स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि ट्रंकेट मध्ये काय होतं, ओनली डेटा, स्ट्रक्चर रिमेन सेम. इट डिलीट्स ओनली डेटा. ठीक आहे, त्याला डिलीट नाही म्हणता येणार, बेसिकली ते ट्रंकेट आहे. ट्रंकेट मध्ये ठीक आहे, असो. चला, आता ड्रॉप मध्ये आपण कसं म्हणू शकतो, डेटा अलॉंग विथ स्ट्रक्चर. ड्रॉप मध्ये सगळ्यात भयंकर कमांड कोणती आहे मग, तुम्ही जर एखाद्या डेटाबेस मध्ये टेबलला ड्रॉप केलं आणि ट्रंकेट केलं तर यांच्यात सगळ्यात डेंजरस कमांड कोणती आहे, ड्रॉप. येस, ड्रॉप शक्यतो टाळायचं यूज करणं. ठीक आहे, ठीक आहे. आता परत मी डिलीट मध्ये येतो. तर तुम्हाला त्याच्या अगोदर मला एक कन्सेप्ट घ्यायचा आहे. तुम्हाला रोल बॅक माहिती आहे का काय असतं, आपण त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो मी, कमिट आणि रोल बॅक काय आहे. अंडू. आता कमिट म्हणजे काय, एखादं जर, आता मी इथे रोल बॅक केलं, लेट मी शो यू, सिलेक्ट स्टार फ्रॉम emp. आता आपला emp टेबल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर मी एखादं रेकॉर्ड डिलीट केलं किंवा एखादं रो इन्सर्ट केला किंवा एखादं रेकॉर्ड अपडेट केलं, म्हणजे कोणतं ऑपरेशन परफॉर्म केले, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मधली कोणती पण कमांड जर मी परफॉर्म केली आणि त्यानंतर कमिट केलं तर ते काय होतं, सेव्ह होतं.
कसं होतं, लेट मी शो यू. आता जर मी समजा सिलेक्ट टेबल आहे आपला, लेट मी डिलीट एनी रेकॉर्ड. ठीक आहे, मी 103 किंवा 102 आयडी असणारे रेकॉर्ड डिलीट करतो किंवा 109. कसं करल, डिलीट emp where emp id is equals to 109. याला जर एक्झिक्यूट केलं तर काय झालं, 1 रो डिलीट झाला. ठीक आहे, आता परत सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं. सी इथे 109 आयडी असलेलं रेकॉर्ड आहे का, नाहीये. ठीक आहे, पण मी जर अंडू केलं म्हणजे काय केलं, रोल बॅक केलं. रोल बॅक कुठपर्यंत जातं, की मागच्या वेळेस आपण जिथे कमिट केलं होतं का तिथपर्यंत रोल बॅक तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे आता मी याला कमिट करतो, सेव्ह करतो. कमिट केल्यानं कमिट करतो याला, पहिल्यांदा 109 आपण डिलीट केलंय, फक्त कमिट हा कीवर्ड टाकला मी आणि एक्झिक्यूट केलं. खाली काय आलं, कमिट कम्प्लिटेड. आता ज्यावेळेस मी याच्यानी काय आलं, 109 रेकॉर्ड जे आपण काढलं होतं ते परमनंटली निघालं गेलं आणि हा टेबल काय आला तुमचा, सेव्ह झाला. ठीक आहे, आता मी 109 च्या ऐवजी काय करतो, 108 चं रेकॉर्ड काढतो. ठीक आहे, आणि याला एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, 1 रो डिलीट झाला. 108 आयडी असलं रेकॉर्ड मी काय केलं, डिलीट केलं. आता परत सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करतो. बघा 108 आयडी आहे का याच्यामध्ये, नाही. पण ह्यावेळेस मी काय करतो, अंडू करतो, रोल बॅक बोलतो. ठीक आहे, आता रोल बॅक कुठे घेऊन जाईल तुम्हाला, लास्ट टाइम तुम्ही कमिट कुठे केलं होतं त्यावेळेस 108 हा आयडी तुमच्या टेबलमध्ये होता, बरोबर. मग आता जर मी रोल बॅक केलं तर आणि परत सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं तर त्यांनी काय केलं, 108 जो आयडी होता तो तुम्हाला परत आणून दिला. लक्षात आलं का, कमिट आणि रोल बॅक. कमिट मध्ये काय होतं, जर तुम्ही एखादी समजा DML कमांड क्वेरी परफॉर्म केली तुम्ही, जसं इन्सर्ट केलं असेल, परत अपडेट केलं असेल आणि डिलीट केलं असेल, तर ह्या केसमध्ये काय होतं, इन्सर्ट केलेले रेकॉर्ड तुम्हाला सेव्ह करता येतात, अपडेट केलेले रेकॉर्ड सेव्ह करता येतात आणि डिलीट केलेले रेकॉर्डही सेव्ह करता येतात. हा, पण ज्यावेळेस तुम्ही क्रिएटची क्वेरी यूज करतो आपण, लेट मी कम टू दिस डॉक्युमेंट. इथे काय दिलंय बघा, कमिट म्हणजे काय, दिस विल बी यूज टू सेव्ह द वर्क. तुम्ही जे काम केलंय ते सेव्ह करण्यासाठी कमिटचा वापर होतो. आता याच्यामध्ये दोन टाईपचे कमिट येतात, एक तर एक इम्प्लिसिट येतं आणि एक एक्सप्लिसिट येतं. इम्प्लिसिटचा अर्थ काय होतो, की ज्यावेळेस तुम्ही एखादं DDL कमांड परफॉर्म करतात, DDL मध्ये कोणतं येतं तुमचं, क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट आणि एक रिनेम. तुम्ही हे जर केलं ना, त्यानंतर तुम्हाला मॅन्युअली कमिट करायची गरज नाही पडत. त्या केसमध्ये काय होतं, ओरॅकल इंटरनली कमिट परफॉर्म करतं. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्रिएट टेबल करतात त्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जातं. एखादी अल्टरची क्वेरी परफॉर्म केली, म्हणजे एखादा कॉलम ऍड केला तुम्ही काल जसं आपण केला होता, ठीक आहे, एखादा कॉलम ड्रॉप केला, तर त्या केसमध्ये तुम्हाला कमिट करायची गरज नाही पडत, ते ऑटोमॅटिक होऊन जातं. तर तुम्हाला एक्सटर्नली कमिट कुठे करायला लागतं, ज्यावेळेस तुम्ही काय करतात, एखादी DML परफॉर्म करतात, म्हणजे की जसं की इन्सर्ट असेल, डिलीट असेल आणि काय असेल तिसरी कमांड, अपडेट. लक्षात आलं का, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कमिट्स. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही DDL परफॉर्म करतात, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. DDL कमांड्स कोणत्या आहे तुमच्या, क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम. ते याच्यानंतर तुम्हाला कमिट करायची गरज नाही, ते ऑटो कमिट होऊन जातात सगळे. पण ज्यावेळेस तुम्हाला DML मध्ये तुम्ही एखादं रो ऍड केली तर त्यात नंतर तुम्हाला काय करायला लागतं, कमिट करायला लागतं. ठीक आहे, हे आपण आता प्रॅक्टिकली बघूया परत. लक्षात येते का तुमच्या, येस नो आहात का सगळे, मयूर, अजय, अश्विनी, समजतंय का, Yes. स्नेहल,
ठीक आहे, चला आता पुढची बघूया आपण. आता आपण मला एक सांगा, डिलीटला जर तुम्ही एखादी रो डिलीट केली आणि त्यानंतर रोल बॅक केलं तर काय होईल? ती रो तुम्हाला परत मिळते ना? हो मिळेल मिळाली ना. नाही, ते परत मिळाली आहे ना. आपण रोल बॅक केलं. रोल बॅक केलं म्हणजे काय केलं? कंट्रोल झेड, बॅक एक स्टेप मागे गेलो. इथे बघा रोल बॅकचं काय दिलेलं आहे? इट विल अंडू द ऑपरेशन. म्हणजे काय केलं त्यांनी? ती स्टेप एक स्टेप मागे गेला तो. ठीक आहे, म्हणजे रोल बॅक केले तर ते तुम्हाला टेबल परत मिळालेलं आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? ड्रॉपच्या केसमध्ये रोल बॅक करून बघायचंय आणि ट्रंकेटच्या केसमध्ये रोल बॅक करून बघायचंय. एकदा टेबल ड्रॉप झाला, बरोबर स्नेहल, एकदा टेबल ड्रॉप झाला तो आपल्याला परत आणता येईल का नाही हे बघायचंय. आणि त्यानंतर दुसरी केस काय बघायची आपल्याला? एकदा टेबलवरती आपण ट्रंकेट परफॉर्म केलं तर मग तो परत आणता येईल का नाही हे बघायचंय. ठीक आहे, तर मी आधी काय करतो? ड्रॉप परफॉर्म करतो. ठीक आहे, माझ्याकडे टेबल कोणता आहे? EMP2 आहे का? नाही. मग मी याला एकदा काय करतो? मी EMP02 ला पहिल्यांदी ड्रॉप करतो, त्याला परत कॉपी करून घेतो. ड्रॉप टेबल EMP02. ठीक आहे, परत त्याची एक EMP01 ची एक कॉपी बनवून घेतो. क्रिएट टेबल EMP02 as select star from EMP. ठीक आहे, टेबलची कॉपी कशी बनवतो हे लक्षात घ्या, हे आपण बघणार आहे पुढे. ठीक आहे, EMP02 बनलंय. आता जर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP02 केलं, लेट्स सी आपल्याला काय मिळतं. EMP02. ठीक आहे, याच्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत. आता मी काय करतो? ड्रॉप टेबल EMP02. मी जर याला ड्रॉप केलं तर बघायचं आपल्याला, याला रोल बॅक केल्यानंतर हा टेबल आपल्याला परत मिळेल का नाही. आता बघा, ड्रॉप केलं मी याला, टेबल EMP02 ड्रॉप. आता याला बघतो मी, याच्या सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई 02 करून बघूया आपण काय दिसतं. काय दिसेल? टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट. पण जर आता मी रोल बॅक केलं तर तो टेबल परत मिळेल का मला? मिळेल का हा टेबल परत? बघूया. ठीक आहे, ते म्हटलं की रोल बॅक कम्प्लीट. पण मग तो टेबल आला की नाही हे कसं बघायचं? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP02 ला जर मी एक्झिक्यूट केलं तर तरी पण तो टेबल रिटर्न आलेला नाही. नाही. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत होतो, ज्यावेळेस तुम्ही, कारण आपण लक्षात घ्या, डिलीट केल्यानंतर आपण ज्यावेळेस रोल बॅक केलं, बरोबर, ती जी रो डिलीट केली होती ती आपल्याला परत मिळाली तिथे. पण ही केस ड्रॉपसाठी ऍप्लिकेबल आहे का? नाही. एकदा ड्रॉप केला टेबल, तो गेला, कायमचा डेटाबेस मधून गेला, त्याला आपण कसंही परत आणू शकत नाही. लक्षात आलं? ठीक आहे, आता सेम कंडिशन मला कशाला करून बघायची आहे? रोल बॅकला. रोल बॅक सॉरी, ट्रंकेटला करून बघायचे. ट्रंकेट केल्यानंतर आपण एखादा टेबल ट्रंकेट केला आणि त्याला रोल बॅक करण्याचा प्रयत्न केला तर तो रोल बॅक होतो का? आपला हा मेन क्वेश्चन आहे, बरोबर. ते आपण बघूया होतं की नाही. ठीक आहे, आता माझ्याकडे 02 एम्प्लॉई 02 नावाचं टेबल आहे का डेटाबेसमध्ये? नाही. मी काय करतो? बनवून घेतो. क्रिएट टेबल EMP02 as select स्टार फ्रॉम काय येईल? EMP पासून कॉपी करतोय ना मी तो टेबल. ठीक आहे, EMP02 मला मिळाला. कसा बघेल मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP02 आहे टेबल. आता मी काय करतो? EMP02 ला ट्रंकेट करतो. काय क्वेरी लिहिल मी? अजय, ट्रंकेट टेबल EMP02. टेबल झालेला आहे ट्रंकेट. ठीक आहे, ट्रंकेट झाला म्हणजे काय झालं? आता या केसमध्ये EMP02 मध्ये काय नसणार आहे? व्हॅल्यूज. डेटा 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 नसणार आहे, असणार, व्हॅल्यूज नसणार आहे, रोज नसणार आहे. फक्त टेबलचं काय असणार आहे? फक्त स्ट्रक्चर स्ट्रक्चर. परफेक्ट, फक्त स्ट्रक्चर असणार आहे. आता बघूया आपण काय दिसतंय आपल्याला. फक्त स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे, आता मी याला काय करायचा प्रयत्न करतो? लेट मी रोल बॅक दिस. रोल बॅक कम्प्लिटेड. ठीक आहे, मग बघूया रोल बॅक झाल्यानंतर टेबलमध्ये काय ते व्हॅल्यूज आल्यात का परत? व्हॅल्यूज आल्यात का परत? नाही नाही. नाही.
म्हणजे ड्रॉप आणि ट्रंकेट, बरोबर, याच्यामध्ये जर आपण ह्या दोन जर परफॉर्म केल्या त्यानंतर रोल बॅक केल्यानंतर त्या व्हॅल्यूज परत येतात का आपल्याला? नाही येत. आणि नाही. डिलीट मध्ये रोल बॅक केल्यानंतर व्हॅल्यूज परत येतात, बरोबर. असं लिहिलं तर समजेल तुम्हाला. सपोर्ट्स रोल बॅक, डज नॉट सपोर्ट रोल बॅक. ठीक आहे. याच्यामध्ये ट्रंकेट आणि ड्रॉप मध्ये जर आपण रोल बॅक केलं तर त्या ते जे पण गेलेल्या डिलीट झालेला टेबल असेल किंवा फक्त व्हॅल्यूज असतील त्या परत मिळणार, कोणत्याही कॉस्ट मध्ये परत मिळणार नाही त्या. ठीक आहे. आता याच्यानंतरची पुढची आणखी एक गोष्ट घ्यायची आपल्याला. जर आपण एखाद्या टेबलला डिलीट केलं आणि वेअर कंडिशन नाही दिली तर काय होतं? मगाशी प्रश्न विचारला होता ना तुम्ही. हो, मीच विचारलं होतं सर. हा, मग आता मी पूर्ण टेबल डिलीट होईल ना सर? पूर्ण टेबल डिलीट विदाउट वेअर कंडिशन. हा, पूर्ण टेबल डिलीट होऊ शकतो ना. हा, पण तो रोल बॅक केल्यानंतर परत येतो की नाही आपण बघूया सगळं. ठीक आहे, हा, त्याच्यावरती आपण हे ठीक. करून बघू. ठीक हो, आहे. ठीक आहे सर. आता मी काय करतो, EMP02 टेबल जो आहे त्याला एकदा काय करतो, त्याला एकदा ड्रॉप करून परत एकदा क्रिएट करतो. आता फक्त स्ट्रक्चर आहे ना आपल्याकडे त्याचं. मग मी काय करतो, ड्रॉप टेबल EMP02. ठीक आहे. आणि याची एक कॉपी बनवून घेतो. क्रिएट टेबल EMP02 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ठीक आहे. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP02 केलं तर आपल्याला आपला टेबल दिसेल, बरोबर. EMP02. आता लक्ष द्या इकडे. आता जर मला मी इथे डिलीट वापरलं, डिलीट EMP, ठीक आहे, आणि वेअर कंडिशन देऊन जर मी असं लिहिलं, वेअर EMP ID इज इक्वल्स टू 102, तर काय होईल? किती रेकॉर्ड डिलीट होतील? 2. EMP02 चे किती रेकॉर्ड डिलीट होतील? 2 रेकॉर्ड डिलीट होतील, बरोबर. पण जर मी हे वेअर कंडिशन इथून काढून टाकली, ठीक आहे, तर काय होईल बघूया. डिलीट EMP, फक्त एवढंच ठेवतो मी आणि याला एक्झिक्यूट करतो. किती रो डिलीट झाले? पूर्ण सगळंच. 9 रो डिलीटेड. बघूया टेबल मध्ये काही दिसतं का आपल्याला. ठीक आहे. काय चूक केली आपण लक्षात आलं? आपण EMP टेबल डिलीट केला. EMP02 करायचं तर. ठीक आहे. लेट मी रोल बॅक दिस. ठीक आहे. EMP02 नावाचं टेबल तुमचं आहे इथे. ठीक आहे. आता आपण मी याला काय परफॉर्म करतो, डिलीट EMP02. आता काय होईल, याच्यातल्या 9 रोज ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या काय होतील, डिलीट होतील. बघूया आहे का टेबल मध्ये काय. सगळ्या रो डिलीट झाल्या. हो. सगळ्या रो डिलीट झाल्या, बरोबर. मग आता मला सांगा, मी जर डिलीट विदाउट वेअर कंडिशन केलं तर मला रिझल्ट कशासारखा मिळाला? ट्रंकेट सारखा. बरोबर, ट्रंकेट मध्ये आपण हेच करत होतो, बरोबर. हो. पण ट्रंकेटला मी रोल बॅक केल्यानंतर रोल बॅक होत होतं का? नाही. इथे होतं का हे बघायचं. होईल ना सर. ठीक आहे. रोल बॅक कम्प्लीट म्हणते. लेट सी रोल बॅक डेटा आलायत का परत तुमचा. आला. ट्रंकेट आणि डिलीट मध्ये फरक काय? आता तुम्हाला समजले त्याच्या मागचं ते फंक्शन कसं करतं. मग ट्रंकेट मध्ये काय होतं, ट्रंकेट ही अशी कमांड आहे. सगळ्यात पहिला डिफरन्स असणार, ट्रंकेट तुमची कोणती कमांड आहे? DDL. दिस इज अ DDL कमांड. ओके. इंटरव्ह्यूअरनी जर विचारलं तर. ठीक आहे. ते जर नाही जमलं तर सांगायचं की ट्रंकेट ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो त्यावेळेस काय होतं, आपण वी जस्ट डिलीट एंटायर डेटा फ्रॉम द टेबल अँड द स्ट्रक्चर ऑफ टेबल रिमेन्स ॲज इट इज. स्ट्रक्चरला काही होत नाही. ठीक आहे. आणि डिलीट मध्ये काय होतं, एक पर्टिक्युलर रेकॉर्ड ज्याची आपण वेअर कंडिशन दिलेली आहे ते रेकॉर्ड आपण डिलीट करतो. ठीक आहे. एक मल्टिपल कंडिशन असेल किंवा काही पण असेल, आपण मल्टिपल कंडिशन देऊ शकतो ना. वेअर लोकेशन इज इक्वल्स टू बँगलोर, तर मग ते सगळे बँगलोर लोकेशनच्या एकाच वेळेस डिलीट होतील, बरोबर. किंवा सॅलरी ग्रेटर दॅन 20,000, म्हणजे ज्यांची सॅलरी 20,000 पेक्षा जास्त आहे ते सुद्धा डिलीट होतील वेअर कंडिशन मधून, बरोबर. पण डिलीट आणि ट्रंकेटचा डिफरन्स काय आहे? दुसरा मेजर डिफरन्स की एकाला आपण रोल बॅक करू शकतो,
डिलीटला आपण रोल बॅक करू शकतो. डिलीट परफॉर्म केल्यानंतर ते रेकॉर्ड आपण परत घेऊ शकतो, पण ट्रंकेट केल्यानंतर आपल्याला रोल बॅक करता येत डिलीट नाही. परमनंटली डेटा ना, काय म्हणता? डेटा परमनंटली डिलीट होतो ना ट्रंकेटनी. हो, डेटा परमनंटली डिलीट होतो आणि तो परत रोल बॅक करता येत नाही आपल्याला. ठीक आहे, पण हीच कंडिशन डिलीट मध्ये काय होती, डेटा आपण डिलीट करून परत तो रोल बॅक आपल्याला करता येतो. आणि ड्रॉप मध्ये काय होतं, सगळ्यात मेन डिफरन्स, ड्रॉपचा मेन पर्पज काय, टेबल स्ट्रक्चर आणि जातं डेटा. आणि डेटाही जातो, हे दोन्ही गोष्टी जातात. हो मग ते हो. परत आणता येतं का एकदा गेल्यानंतर? नाही, नाही. ते रोल बॅक ते पण होत नाही. मग हे लक्षात ठेवायचं तिघांमधला डिफरन्स. ठीक आहे, सोपं आहे खूप, त्यात काहीच अवघड नाही आहे. डिलीट, ट्रंकेट आणि रोल बॅक याच्यावरती 101% इंटरव्ह्यूनी जर SQL वरती इंटरव्ह्यू घेतला तर तो म्हणजे मी जरी करत इंटरव्ह्यू देत असेल, आज 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स असून सुद्धा मला हा प्रश्न विचारतात, ते सोडत नाही. SQL वरती आलं इंटरव्ह्यू, जर मीडियम म्हणजे जर जास्त हार्ड नसेल तर हा क्वेश्चन 100% असतो. ओके ओके. त्यानंतर आपल्याला बघायचंय, अश्विनी समजलं का तुम्हाला? हो. ठीक आहे, आपण अल्टर बघितलं. अल्टर मध्ये काही डाऊट आहे का कुणाला? नो. ड्रॉप, ट्रंकेट आणि डिलीट हे पण आपलं झालेलं आहे. ठीक आहे, सर वेअर क्लॉज तिन्हीला यूज होतो का, ड्रॉप ट्रंकेट डिलीटला? वेअर क्लॉज नाही ओनली ड्रॉपला ना? नाही, ड्रॉपला कुठे आपण वेअर क्लॉज सॉरी, दिला? डिलीटला ना. हा स्नेल, फक्त डिलीटला वेअर क्लॉज देतो आपण, पण ज्यावेळेस ओके आपण ड्रॉप बोलतो त्यावेळेस फक्त ड्रॉप टेबल नेम आणि ट्रंकेट टेबल नेम. तुम्ही तिसरा डिफरन्स हा पण सांगू शकतात, की त्याचं ओके आपण ज्यावेळेस क्वेरी करतो तर क्वेरी अशी केली जाते, किंवा मग त्याचा जो सिंटॅक्स आहे बेसिकली, तो सिंटॅक्स काय असतो, ड्रॉप टेबल नेम. ट्रंकेटचा काय असेल, ट्रंकेट टेबल नेम. ठीक आहे, आणि ओके डिलीटचा सर. काय असेल, डिलीट टेबल नेम आणि वेअर वेअर क्लॉज कंडिशन. आणि जर वेअर कंडिशन नाही दिली तर काय होईल, सगळे रो डिलीट डिलीट होतील. टेबल. ओके, डिलीट मध्ये रोल बॅक पॉसिबल आहे, पण ड्रॉप आणि ट्रंकेट मध्ये रोल बॅक पॉसिबल नाहीये. ड्रॉप आणि ट्रंकेट मध्ये रोल बॅक पॉसिबल नाहीये. ठीक आहे. ओके सर. आता तुम्हाला कमिटचं समजलं ना. जर आपण एखादा टेबल क्रिएट केला तर टेबल क्रिएट केल्यानंतर कमिट करायची गरज असते का? नाही, लगेच नाही. गरजच नाहीये. तुम्ही नाही केलं तरी ते ओरॅकल इटसेल्फ म्हणजे डेटाबेस त्याला त्याच्या पद्धतीने ऑलरेडी सेव्ह करून घेईल. तुम्हाला त्याला वेगळं सेव्ह करायची गरज नाहीये. ठीक आहे, टेबल एकदा क्रिएट केला, कमिट करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली सेव्ह होईल. ठीक आहे, जर तुम्ही एखादा कॉलम ऍड केला किंवा ड्रॉप केला तर सुद्धा कमिट करायची गरज नाहीये. ठीक आहे, कॉलमचं बोलतोय मी, हे कॉलम व्हर्टिकल ह्या डेटामध्ये. म्हणजे बेसिकली मला काय सांगायचे तुम्हाला, की ज्यावेळेस तुम्ही डीडीएल सोबत डील करता, डीडीएल एखादी तुम्ही परफॉर्म केली तर ओरॅकल बॅक एंडला त्याच्या एंडनं ऑटोमॅटिक त्याला सेव्ह करून देतो. समजलं का? त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं कमिट करायची गरज नाहीये. वेगळं कमिट कोणत्या केसमध्ये केलं जातं? ज्यावेळेस तुम्ही DML यूज करता, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट, त्यावेळेस तुम्ही त्याला कमिट करायला पाहिजे. तुम्ही इथे बघा, इथे याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, कमिटचे 2 टाईप आहे, एक तर इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. मग इम्प्लिसिट मध्ये काय होतं, की ओरॅकल इंटरनली त्याला सेव्ह करून देतो. कधी? ज्यावेळेस तुम्ही एखादं डीडीएल परफॉर्म करता. मग डीडीएल मध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स येतात? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम. मग ह्यापैकी तुम्ही काही जरी केलं तर तुम्हाला कमिट करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. ठीक आहे, आणि एक्सप्लिसिट मध्ये काय होतं, आपल्याला युजर म्हणजे तुम्ही, मी, आपल्याला टाईप करून तिथे सेमिकोलन देऊन एक्झिक्यूट करायला लागतं. मग ते कोणत्या केसमध्ये होतं? ज्यावेळेस तुम्ही एखादी डीएमएल परफॉर्म करता, सॉरी, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स येतात? डीएमएल मध्ये काय काय Insert येतं? update delete. हा, आणि डीएमएल कशासोबत डील करतं? डे 1 ला सांगितलं होतं मी, डीएमएल डील्स विथ डेटा आणि डीडीएल डील्स विथ स्ट्रक्चर. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी का सांगत होतो हे स्ट्रक्चर सोबत डील करेल, किंवा ह्या कमांड फक्त आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं असेल तरच लागतील, किंवा त्याच्याशी जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज असतील
त्याच्यासाठी हे लागेल. किंवा मग डेटा मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं, फक्त डेटाशी डील करतो. मग डिलीट काय करतं, आलं का Structure. लक्षात? डिलीट फक्त डेटा डिलीट करतं ना, स्ट्रक्चर डिलीट नाही करत. म्हणून ते DML मध्ये येते कमांड. अपडेट मध्ये आपण काय करतो, एक पर्टिक्युलरली कॉलम मधलं एखादं व्हॅल्यू अपडेट करायची असेल, नाव अपडेट करायचं असेल, त्या केसमध्ये आपण अपडेट वापरतो ना, मग ती DML मध्ये येते, कारण ते डेटा सोबत डील करते. आलं लक्षात? आणि इन्सर्ट काय करतं, डेटाच इन्सर्ट करतो ना आपण. स्ट्रक्चरशी तर कधी छेडछाड नाही करत इन्सर्ट वापरून आपण. तर ट्रंकेट मध्ये पण डेटा डिलीट होतो ना, स्ट्रक्चर ऍज इट इज राहतं ना, पण हा तरी ट्रंकेट DDL. हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे. ट्रंकेटला DDL मध्ये का नाही कन्सिडर होत, काय वाटतं तुम्हाला? DBL JML मध्ये. हा 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 DML मध्ये का कन्सिडर नाही होत? हा हा त्याच्यामध्ये पण डेटाच डिलीट होतो, स्ट्रक्चर सोबत डील नाही करत. उद्या याच्याबद्दल नाही करत. हो वाचून हो घ्या हो. उद्या, तरी याची माहिती घ्या सगळे आणि उद्या मला याचं उत्तर द्या. ठीक आहे, एकदम लॉजिकल आहे त्याच्या मागे, काहीतरी एक छोटी गोष्ट आहे. ठीक आहे, रोल बॅकचा आहे का सर? बघा तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. उद्या क्लास सुरू होईल त्यावेळेस मला पहिली ही गोष्ट सांगा. गुड क्वेश्चन. Yes. ठीक आहे, अजून काय? मला माझ्या मित्राला हा क्वेश्चन विचारला होता की जर ट्रंकेट मध्ये जर तुम्ही स्ट्रक्चर सोबत डील नाही करत, तर मग वाय इट इज नॉट इन DML, वाय इट इज DDL. ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे, हे मला उद्या सांगाल. सगळे अनालिसिस करून आणा त्याचं. DRL मध्ये सिलेक्ट जे घेतलं होतं, सिलेक्ट समजलंय तुम्हाला प्रॉपरली? आपण काय केलं होतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं होतं. मग त्यानंतर आपण वेअर कंडिशन द्यायला सुरुवात केली. मग आपण काय केलं, काही लॉजिकल ऑपरेटर्स वापरले, जी की काय होती, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन दिस, बरोबर, लेस दॅन, इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, हे सगळं बघितलं होतं ना आपण. मग आपण लाईक वापरलं, बिटवीन वापरलं, नॉट बिटवीन वापरलं, इन नॉट इन वापरलं होतं, बरोबर. हे सगळं इथे दिलेलं आहे बघा. तुम्ही जर हे बघितलं ना, पेज नंबर, हे सगळं दिलेलं आहे बघा. लाईकचे दिलेले एक्झाम्पल्स. फक्त हे जरी प्रॅक्टिस केलं ना, दिस इज मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, हे सगळं सिलेक्ट मध्ये येतं बघा. आपण इथे काय केलं होतं, सिलेक्टिंग डेटामध्ये आपण काय बघितलं होतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. मग काय आलं आपल्याला, आपण हे प्रत्येक वेळेस करतो. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, मग काय होतं, पूर्ण टेबल दिसतो, है ना. मग स्टारच्या ऐवजी जर आपण कॉलमच्या नावाने रिप्लेस केलं तर काय होईल, तेवढेच कॉलम दिसतील. आता या स्टुडंट टेबल मध्ये किती कॉलम आहे, नंबर, नेम आणि मार्क्स. आणि मला दोनच कॉलम बघायचे असेल तर मी काय करेल, त्या दोन कॉलमचीच नावं टाकेल. हे समजतंय ना, आपण घेतलेले ऑलरेडी. हे समजतंय की नाही? अरे हो, नाही काय, हो सर. हो सिलेक्ट हो हो. स्टार फ्रॉम EMP. ठीक आहे, ह्या केसमध्ये काय आलं, स्टारचा अर्थ काय होतो, संपूर्ण टेबल. त्या टेबल मधले सगळे कॉलम्स तुम्हाला, पूर्ण टेबल आणि रो सगळे दाखवले जातील, कॉलम्स आणि रो. पण जर मला ठराविक कॉलमच बघायची आहे, ठीक आहे, मला फक्त जॉब आणि सॅलरी ही दोनच कॉलम बघायची, तर मी इथे काय बोलणार, जॉब. मी इथे जॉब का घेतलं, कारण ह्या कॉलमचं नाव जॉब आहे बघा. ठीक आहे, दुसरं कॉलम आहे सॅलरी. ठीक आहे, याला एक्झिक्यूट केलं तर फक्त ते दोनच कॉलम दिसतील. आणि जर एम्प्लॉय ID पाहिजे असेल तर EMP ID पण मी इथे घेऊ शकतो. ठीक आहे, परत जर EMP ID घेतला दोनदा तर एक्झिक्यूट होईल का, दोनदा, पाहिजे तितके वेळेला घेऊ शकता तुम्ही EMP ID. 3 वेळेस आले तुम्हाला, 3 वेळेस रिप्रेझेंट केलं त्यांनी. एरर का आला, इथे मी एक्स्ट्रा कॉमा दिलं त्यामुळे. ठीक आहे, समजलं. जो कॉलम पाहिजे तो स्टारच्या ऐवजी जर टाकला तर ते कॉलम तुम्हाला रिप्रेझेंट होतील. ठीक आहे, पुढे काय घेतलं होतं आपण, हे आपलं झालं होतं नंबर आणि नेम, हे आत्ताच घेतलं आपण. वेअर क्लॉज घेतला, त्यानंतर वेगवेगळे ऑपरेटर्स बघितले होते वेअर कंडिशन मध्ये. सॅलरी इज ग्रेटर दॅन एक सर्टन अमाऊंट, लेस दॅन सर्टन अमाऊंट, किंवा मग नॉट इक्वल टू सर्टन अमाऊंट, हे बघितलं होतं आपण, बरोबर. बिटवीन, नॉट बिटवीन बघितलं होतं. दोन रेंज दिलेल्या, रेंज स्पेसिफाय केलेल्या असतात. सॅलरी बिटवीन 80,000 to 1 lakh. मग त्या केसमध्ये काय होतं, 80,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त, ती 1 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये 1 लाख इन्क्लूड होईल. ठीक आहे, यांच्या मधली सॅलरी जी असेल आणि त्या दोन अंकांना पण पकडून, तर ती सॅलरी तुम्हाला बिटवीन मध्ये दिसेल. आणि नॉट बिटवीन त्याच्या ऑपोजिट. हे सगळे ऑपरेटर्स बघितले होते, अँड ऑर नॉट. ठीक आहे, हे सगळं आपण घेतलेलं आहे.
नॉट इक्वल्स टू लिहिण्याची कशी मेथड आहे? हे असं नॉट इक्वल्स टू लिहिता, ठीक आहे, किंवा असं लिहिता. हे लक्षात राहू द्या, नॉट इक्वल्स टू कसं देतो आपण. ठीक आहे, आपण अँड आणि ऑरचा डिफरन्स बघितला होता, बरोबर ना? अँड मध्ये काय होतं, हो सर. त्या दोन्ही कंडिशन दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. हा, दोन्ही 3 4 10 जितक्या पण आपण कंडिशन देऊ सगळ्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. आणि ऑर मध्ये काय होतं, इधर दिस कंडिशन और दॅट कंडिशन, एकतर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे किंवा ही, दोन्ही झाल्या तर वेल अँड गुड. ठीक आहे, बिटवीन बघितलं होतं आपण, त्यानंतर आपण नॉट बिटवीन बघितलं. ठीक आहे, बिटवीन मध्ये फक्त नॉट कीवर्ड टाकला आपण. नंतर आपण इन नॉट इन बघितलं होतं. ओके, आता नलचं राहिलंय आपलं, नल आणि नॉट नल. तर याच्यामध्ये काय होतं, व्हॉट आर नल व्हॅल्यूज. आता मी याच्यामध्ये एक रो इन्सर्ट करतो. ठीक आहे, इन्सर्ट कसं करेल मी, कोणी सांगू शकेल का मला? अजय? इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज. काय व्हॅल्यूज होत्या आपल्या? मे बी आता मला 110 नावाचं एम्प्लॉई आय डी असलेलं रेकॉर्ड इन्सर्ट करायचंय. ठीक आहे, स्ट्रिंग असेल तर काय द्यायला लागेल मला? कोलन द्यायला लागेल. ठीक आहे, Single सॉरी, सिंगल कोट द्यायला लागेल. single quote. त्यानंतर डिपार्टमेंट मे बी HR. Job. Yes. सॅलरी 12,000. आणि डिपार्टमेंट नंबर मी काय करतो, नल ठेवतो, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू टाकत नाही. आणि लोकेशन मध्ये मी काय लिहितो, पुणे. आता इंटरव्ह्यूचा आणखीन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो मी. ठीक आहे, आता हे एरर आउट का झालं, कॅन एनीवन टेल मी? एरर आउट का झालं? मी ज्यावेळेस एक्झिक्यूट करतो याला, बघा कंट्रोल आणि एंटर शॉर्टकट आहे कीबोर्ड वरती, मी ते जर प्रेस केलं तर हा कलर बघा ब्ल्यू होतोय, दिसतोय तुम्हाला? ब्लिंक होतोय, हा ब्ल्यू होणारा कलर दिसतोय का? Select star from semicolon. Missing. म्हणजे काय झालं, ही क्वेरी इथून स्टार्ट झाली, पूर्ण एक्झिक्यूट झाली, दोघांना सेपरेट करणारा सेमीकॉलन मध्ये नाहीये, म्हणून ते काय आलं, एरर आउट होत. आता परत इथे येतो मी आणि याला एक्झिक्यूट करतो. लेट्स सी, झालं एक्झिक्यूट, 1 रो इन्सर्टेड. ते कसं बघेल मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता जर मी रोल बॅक केलं तर काय होईल, कोणी मला सांगू शकेल का? इथे ऑलरेडी नल आलेली व्हॅल्यू इथे इन्सर्ट झाली ना. ही कॅन एनीवन टेल मी? रो नाही मी जर येणार. रोल बॅक केलं तर काय होईल? प्रिव्हियस टेबल भेटेल. म्हणजे व्हॅल्यू आपण इन्सर्ट केलेली आहे, ज्याचा एम्प्लॉय आय डी 110 आहे आणि हे पूर्ण नल रेकॉर्ड, तर ते काय होईल, चाललं जाईल. लेट्स सी, रोल बॅक झालं. आता बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय आहे, याच्यामध्ये ती व्हॅल्यू नाही. मग रोल बॅकनी काय केलं, लास्ट स्टेप पर्यंत घेऊन गेलं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, चला आता मला दाखवायचं काय होतं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता मला एक सांगा, मी असे रेकॉर्ड्स कसे फाइंड करेल ज्यांचं डिपार्टमेंट नंबर नल आहे? डिपार्टमेंट नंबर नल असणारे रेकॉर्ड्स मला हवे, कसं फाइंड करू मी? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP where department number is Equal to. department number is null, is equals to null नाही, is null, not is null, that's it. ठीक आहे, नल असणारे रेकॉर्ड मिळालं तुम्हाला? मिळालं का नल असणारं रेकॉर्ड? स्नेहल? अजय, महेश, काय सगळे जात आहे आज सोडून? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर डिपार्टमेंट नंबर इज नल.
आता मी इज नलच्या ऐवजी जर नॉट इज नल केलं तर काय होणार? त्याच्या ऑपोजिट म्हणजे ते सोडून बाकी सगळे येतील. हा, हे सोडून बाकी सगळं रेकॉर्ड तुम्हाला मिळणार. नॉट इज नल, इज नॉट नल. ठीक आहे, हे सोडून तुम्हाला सगळे रेकॉर्ड मिळाले. डिपार्टमेंट नंबर इज नॉट नल आणि इज नल, इज नल आणि इज नॉट नल हे दोन कीवर्ड लक्षात राहतात. ठीक आहे, नलचं समजलं तुम्हाला. नल म्हणजे काय? नल इज नेव्हर इक्वल्स टू झिरो. ती व्हॅल्यू झिरो नाहीये. नल म्हणजे तिथे काहीच व्हॅल्यू नाहीये थोडक्यात. ठीक आहे, त्याला झिरो कन्सिडर कधीच नाही करायचं. ओके, त्यानंतर आपण लाईक बघितलं होतं. लाईकचा यूज कुठे होतो? एखाद्या ठराविक पॅटर्नची नावं शोधायची असेल तर आपण काय यूज करतो? लाईक. मग जर समजा एखादं लेटर पहिल्या नावाच्या पहिल्या लोकेशनला आलेलं आहे, ठीक आहे, फर्स्ट लेटर ऑफ दॅट नेम इज ए, ते नाव आपण फाइंड करायचे. लास्ट काय म्हणतो आपण त्याला, लास्ट लेटर ऑफ दॅट नेम इज स्मॉल ए मे बी, तर ते रेकॉर्ड आपण फाइंड करू शकतो. कोणत्याही लोकेशनला कोणतंही लेटर असेल तर ते फाइंड करू शकतो आपण बाय युझिंग लाईक. ठीक आहे, ते इथं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. इथे किती 8-9 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यांची 8 एक्झाम्पल दिलेली आहे. ते सगळ्यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आपण ऑर्डर बाय क्लॉज बघितला होता. म्हणजे जर सॅलरी ऑर्डर बाय असेंडिंग असेल तर आपण त्या काय केल्या होत्या? असेंडिंग फॉर्म मध्ये लावल्या होत्या, इथे मांडल्या होत्या. त्यानंतर काय होतं? एक डिसेंडिंग फॉर्म मध्ये घेतल्या होत्या, बरोबर? मग आता जर मी असं केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई होतं आपलं. रोल बॅक नाही केलं ना आपण? याच्यामध्ये एक नल व्हॅल्यू आहे, बरोबर? आता जर मी याच्यामध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं आणि ऑर्डर बाय डिपार्टमेंट नंबर डिसेंडिंग केलं, तर सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती येईल मला वरती? कॅन एनीवन टेल मी? जी मोठी व्हॅल्यू आहे तीच येणार. हा, म्हणजे कोणती? डिपार्टमेंट नंबरची म्हणजे डेटामध्ये 30. बघा, 30. 30 30. येणार नक्की? करून बघू. Yes. करून बघू. काय आलं? नल नल. मग नलचं वेटेज जास्त की कमी? जास्त. बाय डिफॉल्ट त्याचं वेटेज जास्त असणार, जोपर्यंत तुम्ही स्पेसिफाय करत नाही. मग नल तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारू शकतात. मी आता रिसेंटली हे एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि मी TCS चे इंटरव्ह्यू बघितले होते युट्यूबवरती. त्याच्यावरती हा क्वेश्चन होता की बाय डिफॉल्ट नलची व्हॅल्यू काय असणार आहे? जास्त असणार की छोटी असणार? कमी असणार. तर बाय डिफॉल्ट ती जास्त असणार. 1 लाख जर असेल आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली नल असेल तर नलला ते जास्त वेटेज देतं. ठीक आहे, मग जर डिसेंडिंग करायचं असेल तर मी काय करणार? DESC लिहिणार. असेंडिंग साठी मला तसं काही लिहायची गरज नाही. मग असेंडिंग फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर नल कुठे येणार? लास्टला. सगळ्यात लास्टला. ठीक आहे, सोपं एकदम. नलची व्हॅल्यू ही बाय डिफॉल्ट ओरॅकल काय कन्सिडर करतं? मोठी कन्सिडर करतं. हायर. ठीक आहे, एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन लिहित चालला ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कुठेतरी नोट्स मध्ये. ठीक आहे, आपण कमिट बघितलं, रोल बॅक बघितलं, आपल्याला सेव्ह पॉईंट बघायचं राहिलंय, ते आपण बघूया. ग्रँड रिवोक बघू आपण. ठीक आहे, ग्रँड रिवोकची आपल्याला शक्यतो गरज नाही पडत. जे पण तुमची DBA ची टीम असते, जे तुम्हाला ऍक्सेस वगैरे प्रोव्हाइड करतात डेटाबेसला, आता हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कंपनीत जाल, तुम्हाला याचा ऍक्सेस जो प्रोव्हाइड करेल ना, तोच तुम्हाला ते राईट्स देईल बाय डिफॉल्ट त्याच्या एंडनं. तर आपल्याला त्याची काही गरज पडत नाही फार अशी, पण आपण बघूया ते काय असतं काय नाही. ठीक आहे, मला आणखी तुम्हाला आज दिस इज मोर दॅन सफिशियंट फॉर टुडे. आपण उद्या करू. बोलायचंय जरा तुमच्याशी. मी म्हणजे बोलतो नंतर तुमचं लेक्चर म्हणजे सगळं झाल्यावर मी बोलतो तुमच्याशी. हा चालेल ना, मी म्यूट करतो, रेकॉर्डिंग थांबवतो, आपण हो. क्वेश्चन डिस्कस सगळे.